नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खमण ढोकळा करणार आहोत। विशेष म्हणजे ढोकळ्यामध्ये आपण जे साहित्य वापरणार आहोत ते सर्व साहित्य आपल्या घरामध्ये कायमच उपलब्ध असते। त्यासोबत खाण्यासाठी आपण आंबट गोड चटणीही करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ढोक्याचं मिश्रण इथे मी या ताटामध्ये फेटणार आहे। त्यासाठी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी यामध्ये घालून घेऊया। यामध्ये 2 चिमूट हिंग घालूया। पाव चमचा हळद, इथे खूप जास्त प्रमाणामध्ये हळद वापरायची नाही, थोडासा रंग येण्यापुरतीच हळद वापरायची आहे। चवीपुरतं मीठ घालूया। 2 चमचे साखर घालून घेऊया। नंतर आपण तडक्यामध्ये ही साखर वापरणार असल्यामुळे खूप जास्त साखर घालायची गरज नाही। ढोकळा मऊसूत होण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल घालूया। हे पाणी चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळली जाईल। साखर चांगली विरघळल्यानंतर यामध्ये 1 कप भरून एकदम बारीक दळून घेतलेलं बेसनपीठ घालून घेऊया। इथे हे बेसनपीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे, नंतरच यामध्ये वापरायचं आहे। या ढोकळ्यासाठी आपण आंबटपणासाठी दही किंवा लिंबूसत्व वापरणार नाही, तर त्याऐवजी 1 मोठा लिंबाचा रस वापरणार आहे। तर या लिंबाचे 2 भाग करून लिंबू पिळायच्या साच्यामध्ये घालून लिंबू पिळून घेऊया। ढोकळा एकदम हलका फुलका व जाळीदार होण्यासाठी अशा प्रकारे हाताने 5 मिनिटासाठी तरी हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे मिश्रण तुम्ही जितकं जास्त चांगलं फेटाल तितका ढोकळा एकदम मऊसूत व जाळीदार तयार होतो। 5 मिनिट तरी अशा प्रकारे मी हे मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे। तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं बॅटर हवं आहे। आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवून देऊया। तोपर्यंत ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे 1 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालून घेऊया व यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटांसाठी हा गूळ पाण्यामध्ये चांगला भिजवून घेऊया, म्हणजे विरघळून घेऊया। गूळ चांगला विरघळल्यानंतर यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ घालून घेऊया। ज्या कढईमध्ये आपण ही चटणी बनवणार आहे त्याच कढईमध्ये एका गाळणीमधून हे पाणी गाळून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा भरून आमचूर पावडर घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये चांगला रंग येण्यासाठी व चवीसाठी अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घालूया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून द्यायची आहे। चटणी एकदम पाण्यासारखी न होता ती थोडीशी घट्टसर अशी व्हावी म्हणून यामध्ये 2 चमचे पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन हे कॉर्नफ्लोअर या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे या गुळाच्या पाण्यालाही उकळी आल्यानंतर हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये घालून घेऊया व एकदम मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी ही चटणी आटू देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर इथे चटणी बरीचशी घट्टसर अशी झालेली आहे। खूप सारी पाण्यासारखी झालेली नाही, अशी चटणी आपल्याला ढोकळ्यासाठी हवी आहे। ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता। 15 मिनिटांनंतर हे ढोकळ्याचं मिश्रण चांगलं भिजल्यानंतर यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडासा कमी खायचा सोडा घालून घेऊया। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही 1 चमचा भरून इनो वापरू शकता, परंतु इनो ढोकळ्यामध्ये वापरल्यामुळे ढोकळा खाताना गळ्यामध्ये अडकल्यासारखे वाटते, म्हणजेच घास बसल्यासारखे लागतात। हे मिश्रण चांगलं फेटून घेतल्यानंतर इथे एका टीनला तेल लावून घेतलेलं आहे, यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। ढोकळा तुम्ही खोलगट ताटामध्येही शिजवून घेऊ शकता। डबा थोडासा टॅप करून घेतल्यानंतर आधीच इथे 5 मिनिटापूर्वीच 1.5 ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं होतं। त्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती हा ढोकळ्याचा डबा ठेवून देऊया व मध्यम आचेवरती 15 मिनिटांसाठी ढोकळा शिजू देऊया। आधीमध्ये अजिबातही झाकण काढायचं नाही। 15 मिनिटांनंतर ढोकळा कसा शिजला आहे ते चेक करूया। तर इथे सुरी मध्यभागी घातल्यानंतर सुरी एकदम क्लीन निघत आहे, म्हणजेच आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे। ढोकळा पूर्णपणे थंड होऊ देण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। ढोकळ्यावरती तडका देण्यासाठी इथे कढईमध्ये थोडंसंच तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा पांढरे तीळ, 1 मिरची, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून चांगली तडतडल्यानंतर यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घेऊया। यामध्ये 2 चमचे साखर व चवीपुरते मीठ घालूया। यामधील साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे।
आता गॅस बंद करून हे पाणी कोमट झाल्यानंतर ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे. ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यासाठी ह्या ढोकळ्याच्या सुरीच्या सहाय्याने थोड्याशा सैल केल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया व याला पहिले उभे व नंतर आडवे काप मारून घेऊया. तरी ते एकदम मस्त असा आपला ढोकळा बनलेला आहे, एकदम जाळीदार झालेला आहे. हे साखरेचं पाणीही कोमट झाल्यानंतर यावरती घालून घेऊया. आपल्याला हे सर्वच्या सर्व पाणी या ढोकळ्यावरती ओतून घ्यायचं आहे, तरच ढोकळा एकदम रसरशीत तयार होतो. यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. तर अशा प्रकारे इथे आपला एकदम सोप्या पद्धतीने खमण ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा या चटणीबरोबर खायला अप्रतिम लागतो. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.